शाळेचा आज पहिला दिवस. या पहिल्या दिवशी सगळ्यांचा जो उत्साह असतो त्या उत्साहाच्या त्या स्वागताच्या बातम्या आपण सगळ्या बघितल्या. पण उस्मानाबाद जिल्ह्यातलं एक गाव असं आहे ज्या गावातल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी कुठल्या दिव्यातून जावं लागतंय ते पाहणं महत्त्वाचं आहे. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दत्तक घेतलेली ही शाळा. इथं ना बसायला नीट खुर्च्या आहेत ना डोक्यावर छत. चक्क पत्र्याच्या खोलीत शाळा भरते. 2 वर्षांपूर्वी झालेल्या वादळात शाळेचं मोठं नुकसान झालं. त्यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शाळेची पाहणी केली. तत्काळ 1 कोटींचा निधीही मंजूर केला. 2 वर्ष उलटली, मात्र शाळेच्या इमारतीची एक वीटही रचली गेली नाही. माननीय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेबांचा दौरा मौजे घुगी येथे झाला. शाळेची पाहणी करून शाळा त्यांनी दत्तक घेतली. प्रशासकीय लेवलला आणि उस्मानाबाद जिल्हा परिषद शिक्षण विभागानं जेवढं जमल तेवढा हलगर्जीपणा केल्यामुळं आज परिस्थितीला ही शाळा ह्या परिस्थितीत आहे. आमची शाळा ही पत्र्याची आहे. पाऊस येत होता त्यावेळी आमच्या शाळेत गळत होतं सगळं. आम्हाला खूप त्रास व्हायचा. आमच्या सरांनी आमचे डबे घेऊन लावायचे जिथं गळतं तिथं. एका वर्गात 4 वर्ग बसून पुन्हा काही दिवसांनी शेड मारलं. मग त्या शेडमध्ये काही दिवसात मुरुम टाकून बेंचवर बसायला लावलं. शिक्षण मंत्र्यांना वारंवार आठवण करूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर गावकऱ्यांनी पै जमा केली आणि पत्र्याचं शेड उभारलंय. उन्हाळ्यात तर चक्क गोठ्यात शाळा भरवण्याची वेळ गावकऱ्यांवर आली होती. सध्या या शाळेत 128 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 7 वर्गासाठी फक्त 4 पत्र्याचे शेड आहेत. त्यातल्या एका शेडमध्ये किचन आहे, त्यातही वर्ग भरवावा लागतो. सध्या परिस्थिती अशी आहे की थोडंसं वातावरण या ठिकाणी मोकळं असल्यामुळं विद्यार्थ्याला वगैरे थोडंसं बसता येतं, उठता येतं. आता वास्तविक पाहता पावसाळी दिवस आहेत, विद्यार्थ्यांना त्रास तर होणारच आहे. सारे शिकूया, पुढे जाऊया असा नारा मायबाप सरकार देतं. मात्र प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत सोयी सुविधाही मिळत नसतील तर हे चिंताजनक आहे. किमान शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी यात लक्ष घालून शाळेचं बांधकाम पूर्ण करावं म्हणजे झालं. राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद.